हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई असा आर्वी येथे काँग्रेसकडून हिंदू मुस्लिम गळाभेट। काँग्रेसकडून सर्वधर्म समभावनाचा संदेश देण्याचा प्रयत्न। ईद ए मिलाद निमित्ताने आर्वी येथून जुलूस। वर्ध्याच्या आर्वी येथे ईद ए मिलाद निमित्ताने काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी हिंदू मुस्लिम एकतेच्या मजबूतीसाठी गळाभेट कार्यक्रम आयोजित केला। एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला। सर्व धर्म समभावनाचा संदेश देत काँग्रेसकडून ईद ए मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी आर्वी शहरात मोठा जुलूस काढण्यात आला होता। मुस्लिम बांधवांनी विविध देखावे यात सामील केले होते। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते ईद ए मिलादच्या गळाभेट कार्यक्रमात सहभागी झाले आहे। सर्व मुस्लिम बांधवांना यावेळी शुभेच्छा देऊन काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी सर्व धर्म समभाव निर्माण करण्याचे आवाहन केले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वाघ हे देखील उपस्थित होते। मोहम्मद पैगंबर यांचा वाढदिवस म्हणून आज ईद मिलादुन्नबीचा सण या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव साजरा करत असतात। मोहम्मद पैगंबर यांनी शांतीचा संदेश दिला होता, माणुसकीचा संदेश दिला होता। तो संदेश आम्हाला मान्य आहे आणि आम्ही मुस्लिम समाज असो की विविध जाती धर्म असो, सर्व जाती धर्मांच्या सोबत उभा असणारा, ठामपणे उभा असणारा आणि माणूस म्हणून माणुसकीच्या संरक्षणासाठी उभा असणारा आमचा काँग्रेस पक्ष आहे। आणि तो एकोप्याचा संदेश देण्यासाठी आणि सगळ्यांच्या सणावारात आम्ही सगळ्यांच्या सोबत आहोत आणि देशाच्या सोबत आहोत हा संदेश देण्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी, ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलं होतं। नाही, वातावरण ओव्हरऑल असं आहे की काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आमचा पक्ष आहे आणि ज्यांना जातीपंथाच्या नावाखाली ज्यांची पिळवणूक सुरू आहे, ज्यांना इथे ठिकठिकाणी पेच प्रसंग ज्यांच्या मागे उभे होत आहेत सत्ताधाऱ्यांकडून, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे खंबीरपणे उभे आहोत आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई असा संदेश देण्याचा आमचा या ठिकाणाहून प्रयत्न होता। धर्मनिरपेक्ष देश आहे आणि इथल्या सगळ्या लोकांची मानसिकता धर्मनिरपेक्ष आहे। काँग्रेस पक्षही पहिल्यापासून धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते। त्यामुळं मोहम्मद पैगंबराचा जो हा जन्मदिवस आहे आणि ते शांतीचे संदेश देणारे प्रणेते होते, त्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी, त्यांना या ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केला। नाही, येणारा काळ थोडासा सर्व धर्म समभावासाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी, संविधानासाठी थोडासा कठीणचा काळ असल्यासारखा आहे आणि या काळात आपण जास्तीत जास्त या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि येणारं जे संकट आहे ते दूर केलं पाहिजे। यासाठी या जास्तीत जास्त म्हणजे आता सध्या जे धर्माधर्मात विष कालवाचं, जाती जातीत विष कालवाचं वातावरण सुरू आहे, याच्यापासून कुठेतरी एक काँग्रेस पक्ष ठामपणे याच्या विरोधात आणि धर्मनिरपेक्षपणाच्या बाजूने उभा आहे हे आम्हाला दाखवायचं होतं आणि त्याकरता आम्ही आज समस्त मुस्लिम समाजांना ईद मुबारक, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि अशी आशा आहे की येणारा काळ हा पुन्हा आपला भारत देश जसा होता तसाच हे संकट टळून समोर चालन, सगळे लोक, सगळे धर्म, सगळे पंथ जसे पूर्वीपासून एक जीवानं वागत आहे तसेच वागतील अशी या ईदच्या निमित्तानं मी सर्वांना आशा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो।